नमस्कार मित्रांनो, ज्योतिष गुरु या आपल्या आवडत्या चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे. आजचा दिवस खूप खास आहे, कारण आज आहे 8 मार्च 2026, जागतिक महिला दिन. हा दिवस फक्त महिलांचा सन्मान करण्यासाठी नाही, तर आपल्या आयुष्यातील शक्ती, धैर्य आणि नव्या सुरुवातींचा दिवस आहे. आणि मेष राशीच्या लोकांसाठी तर आजचा दिवस एक वेगळीच ऊर्जा घेऊन आला आहे. आज ग्रहांची स्थिती अशी काही तयार झाली आहे की तुमच्या आयुष्यातील एखादा लहानसा प्रसंग मोठ्या बदलाची सुरुवात करू शकतो. कदाचित आज तुम्हाला एखादी गोष्ट साधी वाटेल, पण काही दिवसांनी मागे वळून पाहताना तुम्हाला जाणवेल, हीच ती वेळ होती जिथून माझं नशीब बदलायला सुरुवात झाली. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण आजच्या राशी भविष्यामध्ये एक विशेष संकेत आहे जो फक्त काही मेष राशीच्या लोकांनाच समजेल. व्हिडिओ सुरू करण्याअगोदर आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. चला तर मग आपण व्हिडिओ सुरू करूयात. सकाळ. मनातील विचारांचा प्रवाह. आज सकाळी उठल्यावर तुमच्या मनात अनेक विचार येऊ शकतात. कधीकधी असं वाटेल की मन थोडं अस्वस्थ आहे, काहीतरी अपूर्ण राहिल्यासारखं, किंवा एखादा जुना प्रसंग पुन्हा आठवत आहे. कदाचित एखाद्या व्यक्तीची आठवण येईल किंवा एखाद्या जुन्या निर्णयाबद्दल मनात प्रश्न निर्माण होईल. पण यामागे एक खास कारण आहे. आज चंद्राची स्थिती तुमच्या अंतर्मनाला जागृत करत आहे. कधीकधी विश्व आपल्याला थांबवून स्वतःकडे पाहायला लावतं. आज सकाळी जर तुम्ही काही क्षण शांत बसलात तर तुमच्या मनात एक नवीन विचार जन्म घेऊ शकतो. एक छोटी सवय आज करून पहा. सकाळी सूर्य उगवल्यावर सूर्यदेवाला अर्घ्य द्या आणि मनात एक प्रार्थना करा. देवा, आज मला योग्य निर्णय घेण्याची बुद्धी दे. विश्व कधीच शांत नसतं, ते नेहमी आपल्याला ऐकत असतं. दुपार. अचानक घडणारी घटना. मेष राशीच्या काही लोकांसाठी आज दुपारचा वेळ खूप महत्त्वाचा ठरू शकतो. आज तुम्हाला एखादा अनपेक्षित फोन कॉल येऊ शकतो, किंवा एखादा संदेश, किंवा एखादी व्यक्ती जी खूप दिवसांनी अचानक तुमच्या समोर येईल. सुरुवातीला ही भेट साधी वाटेल, पण तिच्या मागे एक मोठा अर्थ असू शकतो. कदाचित त्या संवादातून तुमच्या आयुष्यात एक नवी दिशा निर्माण होईल. मेष राशीचे लोक स्वभावाने धाडसी, उत्साही आणि पुढे जाणारे असतात, पण कधीकधी तुम्ही एखादी संधी खूप लवकर नाकारता. आज जर तुमच्यासमोर एखादी नवी कल्पना आली तर तिला लगेच नाही म्हणू नका, कारण आजची ती छोटी कल्पना उद्या तुमच्या आयुष्यातील मोठा प्रोजेक्ट बनू शकते. आर्थिक बाबतीत संकेत. आज आर्थिक बाबतीत मेष राशीच्या लोकांसाठी मिश्र संकेत दिसत आहेत. काही लोकांना अचानक एखादा छोटासा धनलाभ होऊ शकतो, जसे की थांबलेले पैसे मिळणे, किंवा एखाद्या कामाचे अचानक पेमेंट येणे, किंवा एखादा छोटा बोनस. काही लोकांना एखाद्या जुन्या गुंतवणुकीतून छोटा फायदा मिळू शकतो. पण इथे एक छोटा इशारा आहे. आज तुमचा खर्च करण्याचा मोह वाढू शकतो. एखादी वस्तू पाहून तुमच्या मनात लगेच विचार येईल, ही वस्तू मला घ्यायलाच हवी. पण आज जर तुम्ही थोडा संयम ठेवला तर पुढील काही दिवसात तुम्हाला मोठा आर्थिक फायदा होऊ शकतो. आजचा मंत्र लक्षात ठेवा. कमवा, पण विचार करून खर्च करा. प्रेम आणि नातेसंबंध. मेष राशीच्या लोकांच्या नातेसंबंधात आज एक भावनिक लहर जाणवू शकते. जर तुम्ही रिलेशनशिपमध्ये असाल तर आज तुमच्या जोडीदाराशी मनापासून संवाद करा. कधीकधी छोट्या गैरसमजुतांमुळे मोठे अंतर निर्माण होतात. आज जर तुम्ही एक साधा संदेश पाठवला, तुझी आठवण येतेय, तर त्या एका वाक्यामुळे तुमच्या नात्यात पुन्हा उबदारपणा येऊ शकतो. आणि जर तुम्ही सिंगल असाल तर आज एखाद्या नवीन व्यक्तीशी ओळख होण्याची शक्यता आहे. कदाचित ती व्यक्ती आज फक्त मित्र म्हणून येईल, पण भविष्यात तिचं स्थान तुमच्या आयुष्यात खूप खास होऊ शकतं. करिअर आणि व्यवसाय. मेष राशीच्या लोकांसाठी आज कामाच्या ठिकाणी एक वेगळीच ऊर्जा जाणवू शकते. काही लोकांना नवीन जबाबदारी मिळू शकते. काही लोकांना एखाद्या वरिष्ठ व्यक्तीकडून कौतुक मिळू शकतं. कधीकधी आपण केलेल्या मेहनतीचं फळ उशिरा मिळतं, पण जेव्हा ते मिळतं तेव्हा त्या क्षणाची किंमत खूप मोठी असते. आज एखादी छोटी संधी तुमच्या करिअरमध्ये मोठा बदल घडवू शकते. म्हणून आज काम करताना थोडं जास्त लक्ष द्या. आरोग्याबाबत संकेत.
आज आरोग्याच्या बाबतीत विशेष काळजी घेण्याची गरज आहे. ताण आणि थकवा आज थोडा जास्त जाणवू शकतो. म्हणून आज स्वतःला थोडा वेळ द्या. जर शक्य असेल तर थोडं चालायला जा किंवा ध्यान करा. मन शांत असेल तर शरीरही निरोगी राहते. एक गुप्त संकेत. आता एक छोटासा गुप्त संकेत. आज जर तुम्हाला अचानक 11:11 किंवा 3:33 असा वेळ दिसला किंवा एखादा खास नंबर पुन्हा पुन्हा दिसला, तर समजा विश्व तुम्हाला एक संदेश देत आहे. तो संदेश असा असू शकतो, तुम्ही योग्य मार्गावर आहात. कधीकधी नशीब आपल्याशी अशाच छोट्या संकेतांमधून बोलतं. महिलांसाठी खास संदेश. आज जागतिक महिला दिन आहे. मेष राशीच्या सर्व महिलांना एक खास संदेश. तुमच्यात एक अद्भुत शक्ती आहे. तुम्ही फक्त घर सांभाळणाऱ्या नाही, तर तुम्ही स्वप्न घडवणाऱ्या आहात. तुमच्या निर्णयामध्ये एक आग असते. आज स्वतःसाठी एक वचन द्या. मी माझ्या स्वप्नांना संधी देणार. कारण मेष राशीची स्त्री जेव्हा एखादा निर्णय घेते तेव्हा ती पर्वत हलवण्याची ताकद ठेवते. रात्रीचा संदेश. आज रात्री झोपण्याआधी एक छोटी सवय करा. तुमच्या आयुष्यातील 3 चांगल्या गोष्टी आठवा आणि मनापासून धन्यवाद द्या. विश्व कृतज्ञतेला खूप वेगाने प्रतिसाद देतं. कदाचित आज रात्री तुमच्या मनात एक नवीन कल्पना जन्म घेईल, जी पुढील काही महिन्यात तुमच्या आयुष्याची दिशा बदलू शकते. शेवटचा संदेश. मेष राशीच्या मित्रांनो, आजचा दिवस साधा नाही. आज तुमच्या आयुष्यात एक छोटा बदल होण्याची शक्यता आहे. कधी एखादी भेट, कधी एखादा विचार, कधी एखादा निर्णय, आणि त्या छोट्या गोष्टीमधून एक मोठा प्रवास सुरू होऊ शकतो. म्हणून आज एक गोष्ट लक्षात ठेवा. स्वतःवर विश्वास ठेवा. कारण तारे दिशा दाखवतात, पण चालायचं आपल्यालाच असतं. जर तुम्ही मेष राशीचे असाल तर कमेंटमध्ये नक्की लिहा, जय मेष राशी. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि ज्योतिष गुरु चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. पुन्हा भेटू उद्या एका नव्या राशी भविष्याबरोबर. तोपर्यंत तुमचं नशीब उजळत राहो. धन्यवाद.